नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे आणि अगदी काही वेळातच मतदान सुरू होईल। सायंकाळी 5 वाजेपर्यंत खासदार मतदान करतील। सकाळी 10:15 मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे मतदान करणार आहे। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये आज लढत होणार आहे आणि त्यासाठी काही वेळातच मतदान सुरू होईल। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय अगदी काही वेळेत आता मतदान सुरू होणार आहे। काय अपडेट या संदर्भात, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? शेजल, अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात होणार आहे। काही खासदार जे आहेत, प्रमुख खासदार, ते संसदेमध्ये पोहोचलेले आहेत। दोन्ही पक्षाचे, इंडिया आघाडीचे असतील किंवा एनडीएचे दोन्ही खासदार जे आहेत ते संसदेमध्ये पोहोचलेले आहेत। शेजल, संसदेतील जो वसुधा हॉल आहे पहिल्या मजल्यावरचा, त्या ठिकाणी सगळ्या खासदारांना मतदानासाठी बोलावण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलं मतदान करणार आहेत अशी माहिती मिळते। त्यांच्यानंतर पूरग्रस्त भागातील खासदार आपलं मतदान जे आहे ते करणार आहेत। सकाळी ज्या पद्धतीने एनडीए कडनं ब्रेकफास्ट डिप्लोमसीचे आयोजन केलं गेलेलं होतं, त्या मंत्र्यांकडे जबाबदारी दिलेली होती। त्या ठिकाणी सगळे खासदार पोहोचलेले आहेत। सध्या ते खासदार त्यांच्याच घरी आहेत। जो पहिला खासदारांचा गट आहे